नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये प्रकरण 3 मागणीचे विश्लेषण यात आपण स्वाध्याय सोडवला होता। त्यात प्रश्न क्रमांक 1 आणि 2 आपण उदाहरणासहित स्पष्ट केलेला आहे। आता ह्या व्हिडिओमध्ये आपण स्वाध्यायामधले प्रश्न क्रमांक 3, 4 आणि 5 याचा आपण सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत। ते प्रश्न आपण सोडवणार आहोत। चला तर मग पहिला जो काही प्रश्न क्रमांक 3 आहे तो आपण बघू। प्रश्न क्रमांक 3 मधला जो काही प्रश्न आहे त्यात आपल्याला फरक स्पष्ट करायचा आहे। ज्यावेळेला बोर्डाच्या परीक्षेत असा प्रश्न येतो तेव्हा तो 2 मार्काला येतो। तर त्या 2 मार्कांपैकी पहिल्या मुद्द्यामध्ये अर्थ स्पष्ट करणं अपेक्षित असतं किंवा व्याख्या देणं। जे काही फरक स्पष्ट करायला प्रश्न असेल त्या फरकाचं पहिला ऑप्शन हा आपल्याला नेहमी व्याख्याच्या स्वरूपात किंवा अर्थाच्या स्वरूपात लिहायचा असतो आणि जर असं असेल तर त्याला 1 मार्क दिला जातो आणि मग राहिलेले मुद्दे तुम्ही कुठल्याही स्वरूपात लिहू शकतात आणि त्यामुळे अशा प्रकारे 2 मार्क तिथे मिळतात। आणि त्यामुळे आपण ती काळजी घेणं गरजेचं आहे की आपण पहिला मुद्दा हा नेहमी व्याख्या किंवा अर्थाच्या स्वरूपात देणार, त्यावेळेलाच तुम्हाला ते 2 मार्क पूर्ण। आपल्याला प्रश्न दिलेला आहे इच्छा आणि मागणी हा फरक स्पष्ट करायचा आहे। तर आपण पहिल्यांदा त्याचा अर्थ बघू। इच्छा म्हणजे नेमकं काय? काहीतरी हवं असं वाटणं किंवा एखादी वस्तू आपल्याजवळ असावी अशी उत्कंठा निर्माण होणं म्हणजे इच्छा होय। तर मागणी म्हणजे काय? तर खरेदी शक्तीचं पाठबळ आणि ते खर्च करण्याची मानसिक तयारी असलेली इच्छा म्हणजे मागणी होय। थोडक्यात मागणी म्हणजे काय? तर इच्छाही हवी, खरेदी शक्तीचा पाठबळ म्हणजे तुमचा जो पैसाही हवा आणि पैसा असून चालणार नाही तर ते खर्च करण्याची तयारी असेल तर त्याला आपण मागणी म्हणतो। अशा प्रकारे आपण पहिला मुद्दा हा अर्थाच्या स्वरूपात स्पष्ट केला। दुसरा मुद्दा काय? तर किंमत संदर्भात। इच्छा व्यक्त करताना किमतीचा संदर्भ घ्यावा लागत नाही। म्हणजे आपल्याला फक्त इच्छा आहे तर त्यावेळेला आपल्याला किंमत किती काय याचा विचार करायची गरज पडत नाही। पण ज्यावेळेला आपण मागणी करतो त्यावेळेला मागणी करताना किमतीचा संदर्भ देणे आवश्यक असते। त्यानंतर तिसरा पॉईंट आहे इच्छेच्या वेळी वेळ काळ विचारात घ्यावी लागत नाही। आपली इच्छा केव्हाही आपण व्यक्त करू शकतो, त्याला वेळ काळाचा काहीही निर्बंध नसतो। मात्र मागणी करताना वेळ काळ विचारात घ्यावी लागते, हा तिसरा मुद्दा आहे। त्यानंतर चौथा मुद्दा आहे इच्छा ही मागणीची सुरुवात असते। म्हणजे आपण मागणी करणार आहोत पण तर त्याच्यासाठी अगोदर आपली काय निर्माण व्हायला हवी? इच्छा। म्हणजे म्हणूनच इच्छा ही मागणीची सुरुवात असते आणि मागणी ही इच्छेचा शेवट असतो। ती जी वस्तू घ्यायची तिची इच्छा व्यक्त केली आणि ती वस्तू आपण खरेदी केली तर ज्यावेळेला आपली ती वस्तू खरेदी करू तेव्हा ती इच्छेचा शेवट असेल। मग याचं उदाहरण म्हणून आपल्याला देता येईल की एखादा ड्रेस आवडल्यास तो घ्यावासा वाटणे म्हणजे इच्छा होय। फक्त एखादा ड्रेस पाहिला तर आपल्याला आवडला किंवा पाहिला तर आपल्याला तो घ्यावासा वाटतो, तर ती फक्त घ्यावासा वाटणं म्हणजे आपली इच्छा। तर मागणीमध्ये काय होणार? मग एखादा ड्रेस आवडल्यास तो पैसे देऊन खरेदी करणं म्हणजे मागणी होय। ज्या वेळेला आपण जो ड्रेस आवडला आहे आणि तो आपण पैसे देऊन खरेदी करणार तेव्हाच त्या इच्छेचं रूपांतर मागणीत होणार। अशा प्रकारे हा पहिला प्रश्न आपण अशा प्रकारे परीक्षेत लिहू शकतो, अर्थ लिहू शकतो आणि राहिलेल्या 4 मुद्द्यांपैकी कोणतेही 2 मुद्दे तुम्ही परीक्षेत लिहू शकतात। अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण 2 मार्क याच्यात मिळतील। पुढचा दुसरा फरक स्पष्ट करा आहे मागणीचा विस्तार आणि मागणीचा संकोच। इथे पण आपण पहिल्यांदा अर्थ घेतलेला आहे। मागणीचा विस्तार म्हणजे नेमकं काय? तर इतर घटक स्थिर असताना किंमत कमी झाल्यामुळे जेव्हा मागणी वाढते तेव्हा त्यास मागणीचा विस्तार असे म्हणतात। म्हणजे इतर घटक म्हणजे नेमके कोणते कोणते? तर आपण ते बघितले होते की उत्पन्न, आवडीनिवडी, पर्यायी वस्तू, इच्छा, लोकसंख्येचे आकारमान। मग हे घटक जेव्हा स्थिर असतात त्यात कोणताही बदल होत नाही, मात्र किंमत कमी होते त्यावेळेला अर्थातच कमी किंमत झाली तर आपली मागणी वाढते, तेव्हा त्यास मागणीचा विस्तार असे म्हणतात। त्याच्या विरुद्ध जेव्हा इतर घटक स्थिर असताना किंमत वाढल्यामुळे जेव्हा मागणी कमी होते तेव्हा त्यास मागणीचा संकोच असे म्हणतात। दुसरा मुद्दा आहे किंमत कमी झाल्यामुळे मागणीचा विस्तार होतो। विस्तार कशामुळे होतो? तर किंमत कमी झाल्यामुळे। मागणी विस्तार होणं म्हणजे वाढणं,
तर किंमत वाढल्यामुळे मागणीचा संकोच होतो. किंमत जास्त झाली तर आपण वस्तूला मागणी कमी करतो, त्यालाच आपण मागणीचा संकोच म्हणतो. आपण हे आकृतीच्या साह्याने पण स्पष्ट करू शकतो. तिथे आपण आकृतीही काढू शकतो. तो पण एक मुद्दा विचारात घेतला जाईल. आपण याचा सविस्तर अभ्यास मागच्या व्हिडिओमध्ये केलेलाच आहे, तरी पण आकृती आपण बघू शकतो की जी काही किंमत आहे ती क वरून क1 इतकी खाली आलेली आहे आणि किंमत कमी झाल्यामुळे आपली मागणी वाढली. ती मागणी किती वाढली? न वरून न1 पर्यंत. आपण ते पिवळ्या डॉटपासून तर लाल डॉटपर्यंत ते बाणाच्या साहाय्याने दर्शवलं की तेवढी मागणीमध्ये काय झालेली वाढ. अशा प्रकारे मागणीच्या विस्ताराचा वक्र आपण काढू शकतो. त्यानंतर मागणीचा संकोचमध्ये बघा की तिथे आपण वक्र काढलेला आहे. क वरून किंमत क1 पर्यंत म्हणजे किंमत वाढली आणि किंमत वाढल्यामुळे मागणी काय झाली आता न वरून न1 पर्यंत कमी झाली आणि त्याच्यामुळे जो काही मागणीचा वक्र आहे त्यात जर आपण बाणाकडे बघितलं तर तो लाल डॉटपासून पिवळ्या डॉटकडे वर जाताना दिसतो. म्हणजे काय होतं? मागणी काय होते? कमी होते आणि म्हणून याला काय म्हणतो आपण? मागणीचा. यानंतर पुढचा फरक आहे मागणीची वृद्धी आणि मागणीचा ह्रास. मागणीचा विस्तार आणि मागणीचा संकोच यामध्ये आपण बघितलं होतं की इतर घटक स्थिर असतात आणि किंमत बदलते. आता मागणीच्या वृद्धी आणि ह्रासमध्ये आपण जर नीट बघितलं, पहिला अर्थ बघितला तर किंमत स्थिर असताना इतर घटकात अनुकूल बदल झाल्यामुळे जेव्हा मागणी वाढते तेव्हा त्यास मागणीची वृद्धी असे म्हणतात. किंमत बदलत नाही मात्र इतर घटक, मग पुन्हा इतर घटक कोणते कोणते? तर उत्पन्न, पर्यायी वस्तू, लोकसंख्येतील आकारमान, आवडीनिवडी यामध्ये जर अनुकूल बदल झाला तर त्यामुळे मागणी काय होत असते? वाढते. तेव्हा त्याला आपण मागणीतील वृद्धी असे म्हणतो. मग मागणीतील ह्रास म्हणजे नेमकं काय? तर किंमत स्थिर असताना, किंमत स्थिर आहे, किंमत बदलत नाही, पण इतर घटकात प्रतिकूल बदल झाल्यामुळे जेव्हा मागणी कमी होते तेव्हाच त्यास मागणीचा ह्रास असे म्हणतो. मग हे कशामुळे शक्य झालं? तर इतर घटकात अनुकूल बदल झाल्यामुळे मागणीत वृद्धी झाली, तर इतर घटकात प्रतिकूल बदल झाल्यामुळे मागणीचा ह्रास झाला. मग हे पण आपण आकृतीच्या सहाय्याने काय करू शकतो? स्पष्ट करू शकतो. बघा आपल्याला ही किंमत दर्शवलेली आहे आणि ह्या अक्षावर आपल्याला मागणी दर्शवलेली आहे. किंमत स्थिर आहे. आपण पाहतो की किंमतीचा वक्र हा बदललेला नाही, पण मात्र ज्या वेळेला इतर घटकात अनुकूल बदल होतो त्याच्यामुळे मागणी ही न वरून न1 कडे म्हणजे हा आपल्याला मागणी वक्र हा स्थलांतरित उजव्या बाजूला स्थलांतरित झालेला दिसतो आणि त्यामुळे त्याला आपण असं म्हणतो की मागणीमध्ये जर किंमत स्थिर असेल पण इतर घटकात अनुकूल बदल झाला तर मागणीत वाढ होते. त्याला आपण काय म्हणतो? मागणीची वृद्धी. आपण हे आलेखाच्या वक्राच्या सहाय्याने आपण स्पष्ट करू शकतो. मागणी इथे स्थिर आहे. आपल्याला दिसतं की इथे मागणी काय आहे? स्थिर आहे. मात्र किंमतीमध्ये किंमत स्थिर आहे परंतु मागणीमध्ये काय झालेली आहे? वाढ झालेली आहे आणि म्हणून मागणी वक्र हा उजव्या बाजूला, मूळ वक्राच्या उजव्या बाजूला सरकताना दिसतो. तर आपण इकडे मागणीच्या ह्रासमध्ये उलट परिस्थिती आहे. काय? तर किंमत स्थिर आहे, किंमत पुन्हा तेवढीच आहे अक आणि मात्र प्रतिकूल बदल झाल्यामुळे, इतर घटकात प्रतिकूल बदल झाल्यामुळे मागणी ही न वरून न1 इतकी कमी झाली आणि त्याच्यामुळे मागणी ही कमी झाली आणि त्याला आपण काय म्हणतो? मागणीचा ह्रास. त्याच्यामुळे या इथे विरुद्ध परिस्थिती निर्माण होते. हा जो मूळ वक्र होता मूळ वक्राच्या आता डावीकडे हा नवीन मागणी वक्र आपल्याला जाताना दिसतो. अशा प्रकारे आपण आकृतीच्या सहाय्याने आपण मागणीची वृद्धी आणि मागणीचा ह्रास हे आपण स्पष्ट करू शकतो. यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालील विधानांशी तुम्ही सहमत की असहमत ते सकारण स्पष्ट करा. म्हणजे एक विधान दिलेलं असेल त्या विधानाशी तुम्ही सहमत आहात का असहमत आहात ते आपल्याला सकारण म्हणजे कारणासह स्पष्ट करायचं असतं. परीक्षेला हा प्रश्न 4 गुणांचा येतो. त्यापैकी सहमत आहात किंवा असहमत आहात यासाठी तुम्हाला 1 मार्क असतो. म्हणजे जर तुम्ही विधानाशी सहमत असाल तर तुम्ही लिहायचं की मी या विधानाशी सहमत आहे. तर ते लिहिल्यामुळे तुम्हाला तो 1 मार्क मिळेल आणि राहिलेले 3 मार्क हे 3 मुद्दे पॅरेग्राफ स्वरूपात न लिहिता
आपण ते मुद्द्याच्या स्वरूपात लिहिणं अपेक्षित आहे आणि 3 मुद्दे, कमीत कमी 3 मुद्दे त्यासाठी देणं आवश्यक आहे. आणि अशा प्रकारे तुम्हाला ते पूर्ण 1+3 असे 4 मार्क तुम्हाला ह्या प्रश्नासाठी मिळतात. यात पहिला प्रश्न आपल्याला दिला आहे, मागणी वक्र हा डावीकडून उजवीकडे वरून खाली येतो. हा प्रश्नाचं उत्तर मी मुद्दाम इथे दिलेलं नाही आहे, कारण हा आपल्याला 25% सिलॅबस हा कमी झाल्यामुळे 25% कमी झाल्यामुळे हा सिलॅबसला प्रश्न आपल्याला आता परीक्षेला विचारला जाणार नाही, कारण तो तेवढा आपल्याला कमी केलेला आहे. त्यामुळे आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊ. यानंतर पुढचा प्रश्न आहे, मागणी निर्धारित करणारा किंमत हा एकमेव घटक आहे. त्या प्रश्नात सांगितलं की फक्त किमतीमुळे मागणी ठरते. अर्थातच फक्त किंमत हा एक घटक नाही, आपण बघितलं आहे अनेक घटकांचा मागणीवर परिणाम होतो. आणि म्हणून आपलं उत्तर लिहिताना आपण लिहिणार की मी या मताशी सहमत नाही. हे आपलं पहिल्या ओळीत उत्तर येणार. आणि त्या आपण का सहमत नाही याविषयीची आपल्याला कोणतीही 3 कारणं आपल्याला इथे द्यावे लागतील. अशा प्रकारे आपल्याला ते कारणांचे 3 मार्क आणि सहमत आहात किंवा नाही याचा 1 मार्क, असे एकूण 4 मार्क आपल्याला मिळणार. मग काय कारण आहे, तर मग आपण कारणं बघू. ते पण आता मुद्द्यांच्या स्वरूपात लिहायचे, ते पॅरेग्राफ स्वरूपात लिहायचे नाही. मग पहिला मुद्दा लिहिला आपण उत्पन्न. मग त्याचा उत्पन्नामुळे काय परिणाम होतो, तर उपभोक्त्यांच्या उत्पन्नात वाढ झाल्याने वस्तूच्या मागणीत वाढ होते आणि उत्पन्नात घट झाल्याने वस्तूच्या मागणीत घट होते. नंतर दुसरं दिलेलं आहे कारण की पर्यायी वस्तूंच्या किमती. जर कमी किमतीत पर्याय उपलब्ध असतील तर व्यक्ती महाग वस्तूंपेक्षा स्वस्त वस्तू खरेदी करतात. जर 2 वस्तूंना पर्याय असतील, समजा साबणाला जर 2 पर्याय असतील तर जो साबण महाग आहे तो न घेता आपण स्वस्त साबण घेणार, असा त्याचा अर्थ आहे. नंतर 3 नंबर, लोकसंख्येचे आकारमान. लोकसंख्येचे आकारमान जास्त असते तेव्हा वस्तूची मागणी जास्त असते आणि लोकसंख्येचे आकारमान कमी असेल तेव्हा वस्तूची मागणी कमी असेल. या सर्व घटकांचा मागणीवर परिणाम होतो आणि मग मागणी निर्धारित करणारा किंमत हा एकमेव घटक नाही, असं आपण सविस्तर उत्तर लिहू शकतो. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, जेव्हा गिफेन वस्तूंची किंमत कमी होते तेव्हा त्यांची मागणी वाढते. गिफेन वस्तू म्हणजे यालाच आपण हलक्या प्रतीच्या वस्तू असं म्हटलेलं आहे. मग यात उलट आहे, गिफेनच्या वस्तू म्हणजे हलक्या प्रतीच्या वस्तूंच्या किमती जेव्हा कमी होतात तेव्हा त्या वस्तूंच्या मागणीत सुद्धा घट होत असते. इथे आपल्याला वाढते असं दिलं आहे आणि म्हणून उत्तर येणार मी या मताशी सहमत नाही. आता आपण पुन्हा 4 कारणं किंवा 3 कारणं देणार. मग पहिलं कारण, कनिष्ठ वस्तू किंवा हलक्या प्रतीच्या वस्तू म्हणजे गिफेन वस्तू की ज्या वस्तूंच्या किमती कमी झाल्या तरी त्यांच्या मागणीत वाढ होत नाही. याउलट जेव्हा वस्तूंची किंमत कमी होते तेव्हा त्या वस्तूंची मागणी कमी होते. पहिलं कारण. दुसरं कारण, सर रॉबर्ट गिफेन यांनी इंग्लंडमध्ये कनिष्ठ दर्जाच्या वस्तूंमधील संबंध शोधून काढला. हे दुसरं कारण आहे. त्यांनी तशा प्रकारचं प्रयोग करून बघितला आणि त्याच्यातला संबंध बघितला. मग याचं उदाहरण त्यांनी दिलं होतं की जेव्हा पावाच्या किमती म्हणजे पावच्या किमती जेव्हा कमी होतात तेव्हा व्यक्ती त्याची अधिक खरेदी करत नाही, कारण त्यांची खरेदी शक्ती किंवा वास्तव उत्पन्न वाढलेलं असतं किंवा वाढ होते आणि त्याऐवजी ते उच्च दर्जाच्या वस्तू, पाव ही इंग्लंडमध्ये हलक्या प्रतीची वस्तू मानली तर मांस हे उच्च दर्जाचं मानलं किंवा उच्च प्रतीची वस्तू मानली आणि म्हणून पावच्या किमती कमी झाल्या तर लोक जो काही त्यांचा पैसा वाचलेला, म्हणजे समजा असं आपण कन्सिडर करू की 100 रुपयाला पाव मिळत होता आणि त्याच्या किमती जर 70 रुपये झाल्या तर 70 रुपये झाल्या कमी झाल्यामुळे त्यांचे 30 रुपये वाचले. मग त्यात 30 रुपये वाचले म्हणजे त्यांची खरेदी शक्ती वाढली किंवा त्याला आपण वास्तव उत्पन्न वाढलं असं म्हणतात. आणि मग हे जे वाढलेलं वास्तव उत्पन्न आहे 30 रुपये ते त्या पाववरनं खर्च करतात. ते जे काही उच्च प्रतीची वस्तू आहे, मग इथे उच्च प्रतीची वस्तू त्यांनी म्हटलं आहे की मांस, मग ते जो काही त्यांचा पैसा वाचलेला आहे तो पैसा ते मांस खरेदी करण्यासाठी देतात. आणि म्हणून ते काही म्हणून याला म्हटलेलं आहे की गिफेनच्या वस्तूंच्या किमती, त्यालाच गिफेनचा विरोधाभास असंही म्हणतात. आणि म्हणून आपण म्हणू शकतो की जेव्हा गिफेनच्या वस्तूंची किंमत कमी होते तेव्हा त्या मागणीत घट होत असते. अशा प्रकारे आपण हे 3 मुद्द्यांच्या सहाय्याने, पॅरेग्राफ स्वरूपात न लिहिता 3 मुद्द्यांच्या सहाय्याने आपण हे सहजपणे स्पष्ट करू शकतो. यानंतर 5वा प्रश्न दिलेला आहे आपल्याला,
खालील तक्त्याचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. यात 2 प्रश्न दिलेले आहे. तक्ता जो काही बाजूला दिसतोय त्या तक्त्यात आपल्याला जे काही मागणी वक्र बाजार मागणी पत्रक आहे ते पूर्ण करायचं आहे आणि त्या बाजार मागणी तक्त्याच्या साहाय्याने आपल्याला मागणी वक्र तयार करायचं आहे. बघा तर मग आपण आपल्याला तक्ता दिलेला आहे. त्या तक्त्यामध्ये उपभोक्ता अ, ब आणि क असे 3 उपभोक्ते दिलेले आहेत आणि त्या तिघांची बेरीज म्हणजेच काय म्हणू त्याला आपण बाजार मागणी. आणि ह्या बाजार मागणी विविध किमतीला त्यांनी केलेली जी काही मागणी ती किलोमध्ये दर्शवलेली आहे. आणि पहिली जेव्हा वस्तूची किंमत 25 रुपये असते तेव्हा पहिला उपभोक्ता 16 वस्तूंची मागणी 16 किलो घेतो. दुसरा उपभोक्ता हा 15 किलोची मागणी करतो आणि क उपभोक्ता हा 12 किलोची मागणी करतो. या तिघांची बेरीज जर केली 16 प्लस 15 प्लस 12 तर यांची बेरीज येते 43. तसंच दुसऱ्या प्रकारचं जेव्हा किंमत 25 रुपयावरून 30 रुपये होते तेव्हा पहिला उपभोक्ता म्हणजे अ उपभोक्ता जो काही आहे तो 12 नगांची किंवा 12 किलोची मागणी करतो. नंतर ब उपभोक्ता 11 किलोची मागणी करतो आणि क उपभोक्ता हा 10 किलोची मागणी करतो. त्यांची जर आपण बेरीज केली तर ती येते 33. तसंच पुढचं जे काही आहे जेव्हा वस्तूची किंमत 35 रुपये होते तेव्हा अ उपभोक्ता 10 किलोची मागणी करतो, ब उपभोक्ता 9 किलोची मागणी करतो आणि क उपभोक्ता हा 8 किलोची मागणी करतो. त्यांची जर बेरीज केली 10 अधिक 9 अधिक 8 तर ती येते 27. त्यानंतर जे काही आहे चौथा जे काही किंमत ही 40 रुपये होते, जेव्हा किंमत ही 40 रुपये होते तेव्हा अ उपभोक्ता 8 किलोची मागणी करतो, ब उपभोक्ता 6 किलोची मागणी करतो आणि क उपभोक्ता हा 4 किलोची मागणी करतो. त्या तिघांची आपण जर बेरीज केली तर ती काय येते 18 किलो. अशा प्रकारे हा तक्ता आपल्याला इथं आकडे भरून पूर्ण करायचा आहे. त्यानंतर या आकडेवारीवरून आपल्याला आलेख काढायचा आहे. जो काही आपण बाजूला काढलेला आहे तो आलेख आपण बघू आता. मग आलेख आपल्याला काढायचा आहे तर आपण आलेख काढताना पुन्हा 2 अक्ष घेणार. अ अक्ष अ आणि य आणि अ अक्ष याच्यावर आपण काय दर्शवली आहे किंमत आणि अ आणि क्ष अक्षावर आपण काय दर्शवली आहे मागणी. अशा प्रकारे आपण ते आलेखाच्या द्वारे 2 अक्ष अय अक्षावर किंमत आणि अक्ष अक्षावर मागणी दर्शवलेली. त्यात आपण जे काही ह्या किमतीच्या साह्याने आपल्याला जे काही मागणी ती आपल्याला जास्तीत जास्त किती आहे तर 43 आणि म्हणून आपण मागणी घेताना 10, 20, 30, 40, 50 अशा स्वरूपात आपण इथे आकडे घेतलेले. आणि किमतीचा जर विचार केला तर किंमत जास्तीत जास्त किती आहे 40 आणि म्हणून आपण इथे पण काय केलं 10, 20, 30, 40, 50 अशा प्रकारे आपण इथे किंमत लिहिलेली आहे. मग त्यावरून आपण मागणी वक्र पूर्ण करू. तर बघा ज्यावेळेला 25 रुपये किंमत असते वस्तूची, ज्यावेळेला 25 रुपये किंमत असते तेव्हा मागणी किती आहे 43. मग आपण जो काही आहे ज्या 25 जी काही किंमत आहे म्हणजे इथे बघा 20च्या वर 20 आणि 30 यांच्यामध्ये आपण 25 दाखवलं, ही किंमत 25 आणि त्यावेळेला मागणी किती आहे 43. ती 40च्या पुढे थोड्याशा अंतराने दाखवलेली आहे आणि म्हणून हा जो काही आहे ही रेष याच्याशी जोडल्यानंतर ती किती येणार तो काही आपल्याला हा 25 किमतीला आपण 43 वस्तूंची 43 किलो काय करतोय मागणी घेतोय हे आपल्याला दिसेल. त्याच्यानंतर पुढचं आहे की ज्या वेळेला 30 रुपये किंमत असते, बघा आपण तक्त्यामध्ये लक्ष द्या, 30 रुपये जेव्हा किंमत असते तेव्हा आपण 33 किलोची मागणी करतो. मग आपण इकडे बघा 30 किलोची मागणी इथे दर्शवली आहे आणि आपण 30 किलोवरनं जे काही 30च्या पुढे आपण थोड्याशा रेषा दाखवलेल्या या येथे आणि 30 हे जेव्हा आपण हे 2 पॉईंट एकमेकांना जोडल्यानंतर हे जे काही हे 2 पॉईंट जोडल्यानंतर हा पॉईंट आपल्याला इथे मिळेल. त्याचप्रकारे तिसरं जर केलं तर 35 रुपये किंमत असताना ज्यावेळेला 35 रुपये किंमत आहे त्यावेळेला 27 किलोची मागणी. मग 35 किलो बघा 30 आणि हे 40 आणि 30 यामध्ये आपण 35 हा घेतलेला आहे. 35 आणि इकडे मागणी जी दाखवली आपण ही 27. मग ही जे काही आहे 20 आणि 30 यांच्यामध्ये ही जी काही आपण दाखवली आहे थोड्या अंतरावर 27 दाखवलेलं आहे आणि हे जर जोडलं तर आपल्याला जे काही आहे हे पॉईंट आपल्याला जोडता येतील आणि हा एक पॉईंट आपल्याला पुन्हा मिळेल. त्याच्यानंतर आहे 40 जेव्हा वस्तूची किंमत 40 असते तेव्हा किती वस्तू किती किलो खरेदी केला तर 18 किलो. मग आपण
40, जे काही ही ते किंमत दाखवली हे 40 आणि 10 आणि 20च्या मध्ये जे काही 18 येणार अंक आणि म्हणतो 18 अंक आपण इथे दर्शवला आहे आणि ज्या वेळेला हे जोडू त्यावेळेला असं येईल. आणि हे जेव्हा पॉईंट जे काही आपण किंमत आणि मागणीचे जे काही पॉईंट आहे ते जर आपण जोडले तर ते ह्या मागणी वक्राने जेव्हा जोडू तेव्हा हा जो काही वक्र तयार होईल त्याला आपण म एक मागणी आपण वक्र म्हणू. अशा प्रकारे आपण दिलेल्या तक्त्याच्या सहाय्याने हा मागणी वक्र काय करू शकतो, आपण काढू शकतो. परीक्षेला तुम्हाला अशा प्रकारचा तक्ता येईल आणि ह्या तक्त्याच्या सहाय्याने अशा प्रकारचा मागणी वक्र तुम्हाला पूर्ण करायचा असेल. आधी तक्ता पूर्ण करून आणि मग मागणी वक्र काय करायचं असेल तुम्हाला पूर्ण काढायचा असेल. तो पेन्सिलच्या सहाय्याने तुम्ही व्यवस्थितपणे काढू शकता. पुढचा प्रश्न आहे, खालील आकृतीचे निरीक्षण करा आणि प्रश्नांची उत्तरे द्या. जर आपण आकृतीचं निरीक्षण केलं तर आपल्याला अक्षावर मागणी आणि अय अक्षावर किंमत दर्शवली आहे. तिथे 3 मागणी वक्र दिसतोय. हा म जो काही हा मूळ मागणी वक्र, त्याच्यानंतर हा एक म एक हा एक मागणी वक्र आणि म दोन हा एक तिसरा मागणी वक्र. अशा प्रकारे मागणी वक्र दर्शवलेले आहे आणि त्यावरून आपल्याला काय करायचं आहे, विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची. नीट निरीक्षण केलं, आकृतीचं नीट निरीक्षण करून आपल्याला प्रश्नांचं उत्तर द्यायचं. पहिला प्रश्न विचारलेला आहे, उजवीकडे स्थानांतरित होणारा मागणी वक्र कोणता. आता उजवीकडे म्हणजे कोणत्या, मूळ मागणी वक्राच्या. आपला मूळ मागणी वक्र कोणता आहे, म हा जो काही आहे हा आपला मूळ मागणी वक्र आहे. मागणी वक्राच्या उजव्या बाजूला, उजवी बाजू कोणती तर इकडची आणि डावी बाजू कोणती तर इकडची. मग आपल्याला ह्या जो काही मूळ वक्र आहे, हा जो मूळ वक्र आहे त्या मूळ वक्राच्या उजवीकडे म्हणजे ह्या बाजूला असणारा वक्र कोणता आहे तर म एक म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर येणार म एक हा उजवीकडे स्थानांतरित होणारा वक्र आहे. मग त्याच्यामुळे तुम्हाला दुसरा प्रश्न सहजपणे आता लक्षात येईल की दुसरा प्रश्न काय विचारलेला आहे की डावीकडे स्थानांतरित होणारा मागणी वक्र कोणता, मूळ वक्राचा. आता हा मूळ वक्र होता, आता मूळ वक्राची डावी बाजू कोणती तर इकडे. तर मग डाव्या बाजूला कोणता वक्र आहे तर म दोन हा आहे, म्हणून उत्तर येणार म दोन हा डावीकडे स्थानांतरित होणारा मागणी वक्र आहे. आणि पुढचा प्रश्न, तिसरा प्रश्न विचारलेला आहे की वस्तूची किंमत कुठे दर्शवलेली आहे, कशाने दर्शवलेली आहे तर इकडे. जर आपण ह्याकडे निरीक्षण केलं तर वस्तूची किंमत अ आणि क अशी दर्शवलेली, म्हणून उत्तर येणार क. वस्तूची किंमत कशाने दर्शवलेली आहे, क ने दर्शवलेली आहे. पुढचा चौथा प्रश्न आहे, आपल्याला आकृतीच्या साह्याने मागणीतील वृद्धी आणि मागणीतील ऱ्हास या संकल्पना आपल्याला स्पष्ट करायच्या असतात. बघा पुढे दिलेलं आहे मी ते आपण बघून घेऊ. बघा, मागणीतील वृद्धी आणि मागणीतील ऱ्हास या संकल्पना स्पष्ट करा. मग आपण त्याचं उत्तर लिहिणार, किंमत स्थिर असताना इतर घटकांमुळे मागणी ब पासून, बघा आकृतीत बघा तुम्हाला दिसतंय मागणी, जी काही मूळ मागणी वक्र आपला हा होता ब ही मागणी होती. मग किंमत स्थिर आहे पण इतर घटकांमध्ये बदल झाल्यामुळे जी काही हे मागणी ब पासून एक बघा हा एक दिसतोय, एक कडे काय झालेली आहे, उजव्या बाजूला सरकली. ही कोणती बाजू आहे, उजवी बाजू. ही कोणती आहे, डावी बाजू. तर स्थलांतरास मागणीतील वृद्धी म्हणतात. जेव्हा मागणी वक्राच्या जो काही मूळ मागणी वक्राच्या जेव्हा उजव्या बाजूला जेव्हा स्थानांतरित होतो वक्र तेव्हा आपण त्याला मागणीतील वृद्धी म्हणतो. तर याविरुद्ध मागणीतील ऱ्हास म्हणजे काय तर किंमत स्थिर असताना, पुन्हा बघा इथे किंमत स्थिर आहे आणि किंमत स्थिर असताना ज्या वेळेला मागणी ही ब पासून, ही ब आहे मूळ मागणी, ती दोन, ही काही इथे 2 दिसतोय, दोन इतकी कमी होते. ही काय झाली, ही कमी झाली म्हणजे तो कोणत्या बाजूला सरकला, डाव्या बाजूकडे. मग हा जो मागणी वक्र आहे हा डाव्या बाजूला सरकला आणि त्यामुळे त्याला आपण म्हणतो मागणीतील ऱ्हास. अशा प्रकारे आपण आकृतीच्या साह्याने मागणीतील वृद्धी आणि मागणीतील ऱ्हास या संकल्पना आपण स्पष्ट करू शकतो. यानंतर 5व्या प्रश्नातला तिसरा प्रश्न आहे, खालील तक्त्याचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे द्या. त्यात 2 आकृत्या दिलेल्या आहेत, अ आणि ब. अ दिलेली आहे आणि इकडे ब दिलेली. आधी आपण अ भागाचा विचार करू, इकडच्या भागाचा. त्यात अ भागामध्ये दिलेलं आहे
की अ आकृतीत मागणीतील डॅश दर्शवलेला आहे. डॅश म्हणजे ती रिकामी जागा होती, ती आपल्याला भरायची होती. तर जे काही आहे आपल्याला लक्षात येतं आहे की किंमत बाणवरनं लक्षात येतं आहे की बाण हा म्हणजे बाण वरच्या साईडने गेला, याचा अर्थ किंमत वाढलेली. किंमत वाढल्यामुळे मागणी काय झाली, याची कमी झाली. मागणी कमी होणं याला आपण काय म्हणतो, संकोच. किंमत जर वाढली, आकृतीवरनं जर निरीक्षण केलं तर मागणी वाढलेली आहे आणि किंमत काय झालेली, मागणी काय झालेली आहे, कमी झालेली आहे, आणि म्हणून त्याला आपण म्हणतो मागणीतील संकोच. दुसरा प्रश्न आहे, अ या आकृतीत मागणी वक्र डॅश दिशेने सरकतो. जर आपण बाणाचे जर नीट निरीक्षण केलं तर बाण हा आपल्याला वरच्या बाजूने ॲरो झालेला दिसतोय, आणि म्हणून मागणी वक्र हा कोणत्या बाजूने सरकलेला असेल, मग वरच्या बाजूने. जर ॲरो वर असेल तर वरच्या बाजूने, आणि जर ॲरोची दिशा जर खालच्या बाजूने असेल तर उत्तर येणार खालच्या दिशेने. आता आपल्याला इथे दिसतंय की बाणाची दिशा ही वर आहे, आणि म्हणून मागणी वक्र हा वरच्या दिशेने सरकलेला आहे. आता आपण ब आकृतीचं निरीक्षण करू. तर ब आकृतीचं निरीक्षण करा. तर ब या आकृतीत मागणीतील डॅश दर्शवलेला आहे. आता इथे काहीच दिलेलं नाही, किंमत वगैरे. आपण आकृती बघायची. आकृतीत बघा, किंमत ही कमी झालेली खाली दिसते. जेव्हा कमी किंमत होते त्या अर्थात मागणी काय होणार, वाढणार. किंमत कमी झाली, मागणीत वाढ होणार, आणि म्हणून त्याला काय म्हणतो आपण, मागणीतील विस्तार. त्याच्यानंतर त्याच्याच प्रकारचा जसा इकडे प्रश्न होता दुसरा, तसाच इकडे विचारला आहे. ब या आकृतीत मागणी वक्र डॅश दिशेने सरकतो. आता बघा, ह्या बाणाचं निरीक्षण करा. बाण हा आपल्याला अशा प्रकारे ॲरो दिलेला आहे, म्हणजे तो बाण कुठे दिसतोय, खालच्या बाजूने, आणि म्हणून ब या आकृतीत मागणी वक्र खालच्या दिशेने सरकतो असं आपल्याला या आकृतीत दिसतंय. अशा प्रकारे आपण प्रकरण तिसरे त्याच्यातला अ भाग मागणीचे विश्लेषण याच्यातला प्रश्न क्रमांक 1, 2, 3, 4 आणि 5 हे उदाहरणासहित स्पष्ट केलेलं आहे. तरीही आपण आपल्या वहीत अतिशय सुंदर अक्षरात व्यवस्थितपणे डायग्राम, तक्ते व्यवस्थित पट्टीच्या साहाय्याने, पेन्सिलच्या साहाय्याने व्यवस्थित काढून आपली वही पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. काही पण अडचण असले तर तुम्ही मला त्याबद्दल प्रश्न विचारू शकतात किंवा तुमच्या अडचणी विचारू शकतात. पुन्हा आपण भेटू पुढच्या व्हिडिओत.